मुलांना पॉकेटचं ऑब्सेशन का असतं खरंच कळत नाही. हे बॉयज मम्मा नक्कीच समजू शकतील. आजचं वातावरण खूप सुंदर झालं होतं. थोडंफार ऊन पण पडलं होतं. त्यामुळे सगळे कपडे जे आहेत ते धुतल्यानंतर बाहेर वाळत टाकले होते. मम्मी स्वयंपाक करत होते. म्हटलं की आपण बाकीची जी काही क्लिनिंगची कामं आहेत ती करूयात. आधी आशूने केलेला सगळा पसारा आवरला आणि त्यानंतर जे आहे ते मी लादी पुसायला घेतली होती. आणि तेवढ्याच वेळात सगळं वातावरण परत चेंज झालं आणि खूप जास्त पाऊस जो आहे तो आमच्याकडे पडत होता. सगळा स्वयंपाक वगैरे झाला होता. आशू बाहेर गेला होता. म्हटलं की आपली जी काही छोटी मोठी कामं आहेत ती आधी करून घ्यावी आणि मला उद्या इडलीचं भिजत घालायचं होतं. त्याच्या आधी सगळे तांदूळ जे आहे ते निवडून ठेवले होते, कारण त्याच्यामध्ये थोडेफार किडे होते. म्हटलं की ते किडे दुसऱ्या धान्यांना लागू नये, त्याच्यामुळे ते आधी स्वच्छ करून घेतले आणि त्यानंतर जे आहेत ते इडलीसाठी सगळे तांदूळ आणि डाळ भिजत घातली. आशूचे बाबा बाहेर गेले होते आणि येताना फळं घेऊन आले होते आणि त्याच्यामध्ये ही 2 छोटी छोटी फळं पण होती. आता याचं नाव काय आहे तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. संध्याकाळच्या वेळेला मस्तपैकी वडापाव एन्जॉय केला आणि आजच्यासाठी एवढंच. भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.